सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रभाग क्रमांक 4 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष उमेदवारांच्या प्रचार कार्यालयाचं उद्घाटन मोठ्या उत्साहात पार पडलं। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार सुशील बंदपट्टे, कविता चंदनशिवे, सारिका फुटाणे आणि विश्वनाथ बिडवे यांच्या प्रचारार्थ शुक्रवारी प्रभाग क्रमांक 4 मध्ये प्रचार कार्यालयाचं उद्घाटन मोठ्या उत्साहात पार पडलं। राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते या प्रचार कार्यालयाचं उद्घाटन करण्यात आलं। यावेळी राष्ट्रवादी युवक आणि महिला आघाडीचे अध्यक्ष सोनवणे यांची विशेष उपस्थिती होती। उद्घाटन प्रसंगी बोलताना कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विकासाभिमुख धोरणांचा आढावा घेत स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सर्वसामान्य नागरिकांना न्याय देण्यासाठी राष्ट्रवादीचे उमेदवार सक्षम आणि अनुभवी असल्याचं सांगितलं। आगामी निवडणुकीत प्रभाग क्रमांक 4 मधील मतदारांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांना भरघोस पाठिंबा द्यावा असं आवाहनही कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी केलं। हे काम करणारा नेता, रात्रंदिवस कामाचा ध्यास असणारा नेता, अनेकदा शब्द दिल्यानंतर शब्द पाळणारा नेता, अशी अजितदादा पवार साहेबांची ओळख ही संपूर्ण राज्यामध्ये आहे। मतदान रूपी आशीर्वाद द्यावा ही विनंती करण्यासाठी आज आम्ही आपल्या या प्रभाग क्रमांक 4 मध्ये आलेलो आहोत। आताच आपल्या सगळ्यांचे नेते आनंददादा चंदनशिवेंनी आपल्याला प्रास्ताविक केलेलं आहे आणि तुम्हा सर्वांना माहित आहे की आम्ही जे मत मागतोय हे विकासासाठी मत मागतोय। उद्याच्या सोलापूर शहराच्या बदलासाठी मत मागतोय, उद्याच्या सोलापूर शहराच्या विकासासाठी मत मागतोय। या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेस सोलापूर शहर अध्यक्ष संतोष पवार, कार्याध्यक्ष जुबेर बागवान, उमेदवार आनंद चंदनशिवे, सुशील बंदपट्टे यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसंच शेकडो नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते। कार्यक्रमस्थळी नागरिकांमध्ये प्रचंड उत्साहाचं वातावरण पाहायला मिळालं असून राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांना मिळणारा वाढता पाठिंबा स्पष्टपणे जाणवत होता।